आज जगभरात दिव्यांग दिन साजरा होत असताना नांदेडमध्ये मात्र दिव्यांग बांधव आक्रमकपणे रस्त्यावर उतरले। दिव्यांग मंडळींनी जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। लोकप्रतिनिधी त्यांच्याकडचा राखीव निधी खर्च करत नाहीत, त्याचाही आंदोलकांनी निषेध नोंदवलाय। दिव्यांग बांधवांनी केलेल्या आजच्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतलं होते, याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधवांनी जे आहे ते आक्रोश मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा आता जिल्हा परिषद कार्यालयावर येऊन धडकलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत। त्यांनी इथे जिल्हा परिषद समोर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। राहुल भाऊ, आज मोर्चा काढण्यात आला, काय मागण्या आहेत? आज खरं तर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आहे। दिव्यांगाचा आनंदाचा उत्सवाचा असा दिन आहे, परंतु आज आम्हाला जागतिक दिव्यांग दिनी इथं एल्गार मोर्चा आणण्याचं कारण एकमेव म्हणजे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जी दिव्यांगाप्रतीची जी उदासीनता आहे, या उदासीनतेच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। याचं झालं असं की स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थांकडला राखीव निधी असेल किंवा दिव्यांगाच्या इतर कल्याणकारी व वैयक्तिक योजना असतील, याची अंमलबजावणी होत नाही। आक्रोश मोर्चा काढून आमदार, खासदार निधी खर्च केला जात नाही। कालच आपण पाहतो नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकेचे निवडणुका मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्या। माझ्या दिव्यांग बांधव भगिनींनी मतदान केलं, परंतु त्या मतदानामध्ये कधी जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याने विचार नाही केला की या नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदांनी दिव्यांगांचा राखीव निधी, दिव्यांगांना घरकुल दिले काय, दिव्यांगांचं पुनर्वसनाचा जे काही शासन निर्णय आहे त्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली काय, कुठलंच काही न पाहता दिव्यांगांचं भरभरून मतदान करून घेतलं। आणि या उलट नांदेड जिल्ह्यामध्ये अशा काही दिव्यांग विशेष शाळा आहेत जे की त्या शाळा दिव्यांग शाळा संहिता 2018 नुसार चालत नाहीत। त्या शाळेमध्ये कुठलीच गुणवत्ता नाही आहे। कुठलेही शिक्षक हे शैक्षणिक अर्हता असेल किंवा त्यांची व्यावसायिक अर्हता असेल, हे पूर्णपणे बोगस आहे। आज नांदेड जिल्हाच नव्हे, यापूर्वी आपण आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढलेले होते, त्यांनी आश्वासनं दिलेलं आहे, मात्र अद्याप निधी खर्च केले नाही, काय सांगाल? आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा आता सध्याचे खासदार, तसेच लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार आणि नांदेड जिल्ह्यातले सर्व शहरातले सगळे विद्यमान आमदारांनी त्यांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा, अर्धनग्न अवस्थेत भीक मागू आंदोलन केलं होतं। आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी तर म्हटले होते की मी माझ्या भोकर मतदारसंघातल्या दिव्यांगाला देईल माझ्या मुलीच्या माध्यमातून, आणि मी राज्यसभेचा खासदार असल्यामुळे मी राज्यातल्या दिव्यांगावर खर्च करेल। तसेच राज्यसभेचे दुसरे खासदार जे डॉक्टर अजित गोपचडे, जे एवढा विकास निधी खर्च केला म्हणून म्हणतात, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। दुसऱ्या दिवशी पेपरबाजी झाली, मोठमोठ्या पेपरमध्ये बातम्या छापून आल्या, 30 लाख रुपये खर्च करेल, परंतु काही नाही, निवड आम्हाला गाजर दिले। बाकी सगळ्या आमदारांनी, बालाजी कल्याणकर असेल, नांदेड दक्षिणचे बोंडारकर असतील किंवा राजेश पवार असेल किंवा नांदेड जिल्ह्यातल्या जितेश अंतापूरकर असेल, जेवढ्या काही विद्यमान आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी दिव्यांगाचा निधी अद्याप खर्च नाही केला, केवळ आम्हाला आश्वासन दिलं। या व्यतिरिक्त नांदेडमध्ये प्रसिद्ध अशी असलेली मालपानी मुकबधीर शाळा, ही मालपानी मुकबधीर शाळेमध्ये माझ्या 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांचा आता 10वीच्या परीक्षा आल्या, त्यांना कुठं विशेष शिक्षक नाही आहे। एक शिक्षक केवळ 3 वर्ग सांभाळत आहे। तिथे प्रशासक नेमला मुनीम म्हणून, हा प्रशासक पूर्ण संस्थेची फसवणूक करत आहे। तिथं गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुख्याध्यापक, लिपिक, कुठला क्लास 4चा जेवढा कर्मचारी आहे त्यांना कुठं ड्रेस कोड नाही आहे, जे की दिव्यांग शाळा संहिता सांगते की यांना खाकी ड्रेस कोड हवं। तिथं कोणी उपलब्ध राहत नाही, कोणता गेअर टेकर नसते। तर आम्हाला दाट शक्यता आहे की नांदेड शहरातली जर एवढी प्रसिद्ध असलेली मालपानी मतिमन शाळा आणि मुकबधीर शाळा, आज मतिमन शाळेचा त्या मालपानीचा पगार रुकला। हे अधिकाऱ्यांना आम्ही म्हणतो पगार रुकण्याचे कारण बघा, काय अडचण आहे, त्यांच्या शैक्षणिक, त्यांचे व्यावसायिक अर्हतेचं चौकशी करा, परंतु त्यांनी तसं नाही केलं। तर आमचा आरोप होता की नांदेड जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग शाळेमध्ये सुद्धा असा प्रकार आहे। दिव्यांग शाळा संहिता 2018ची तंतोतंत अंमलबजावणी करावी। ज्या शाळा त्या 2018 शाळेची जर अंमलबजावणी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि दिव्यांग जो RPWD ॲक्ट 2016चा जो कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि माझ्या बेरोजगार दिव्यांगांना पुनर्वसन व्हावं, हा आमचा उद्देश आहे। त्या उद्देश घेऊन आज आम्ही इथे एल्गार मोर्चा आणलेला आहे। एकंदरीत आपण पाहू शकता दिव्यांग बांधवांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तातडीने सोडवावेत। 2016-2018चा जो कायदा आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दिव्यांगाचा जो निधी आहे तो तातडीने खर्च करावा, यासह इतर विविध मागण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।